3 पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. खरोखर आपण जीवनात आलेलो आहो. आपल्याला कोणी आणलं नाही, आपण स्वतःच आलेलो आहोत. म्हणून थोडं माऊलीच्या शब्दाने सगळ्या जगाची आई, ज्याला ज्ञानाई म्हणतात, तिचं ते म्हणले एक वेळेस लक्ष द्या, आता तरी अवधान एक वेळा दिजे, मग सर्व सुखाशी पात्र व्हायचे. मग तू एक वेळ माऊली म्हणतात, तुम्ही एक वेळ लक्ष द्या, मग तुम्ही सगळ्या सुखाला पात्र व्हाल. पण कोण देतं? माऊलीकडे लक्ष देत नाही कोणी. जगाची आई एक तरी ओवी अनुभव म्हणले संत, म्हणून मी एक माऊलीची ओवी घेत आहे. काय ओवी घेतो? एक ठिकाणी माऊली म्हणतात, सोन्याचे सुंदर निर्वाळिले होय घर, परी सर्पांगणाद्वार रुंदले आहे. काय उद्देश आहे माऊलीचा? ज्याला ज्ञानच आई आहे, ज्ञानच ईश्वर आहे, ज्ञानच देव आहे. ज्ञानदेवाप्रमाणे आत्मा हा निधान सर्व घटी पूर्ण ऐकणार, तशी माऊली सर्व घटात नांदते आणि आपल्याला उपदेश करते. बाबा रे, एक माणूस कुबेरसारखा होता, चांगला श्रीमंत, आणि त्यांनी असं काही घर बांधायला सुरुवात केली की सोन्याचंच घर बनवून टाकू, सोन्याचा महाल बनवू, इतका सुंदर बनवू की असं कधीच कोणी घडीला नाही पाहिजे, असा सुंदर सोन्याचा महाल बनवू. म्हणून माऊली म्हणतात, सोन्याचे सुंदर निर्वाळिले होय घर. खूप मोठं घर बांधलं सोन्याचं चांगलं, त्याचं मोजमाप नाही व्हायचं, असं घर बांधलं, परी सर्पांगणाद्वार रुंदले आहे. काय उपयोग झाला? आता ते एवढं घर बांधून पण तिथं भुजंग त्या दारात लटकायला लागलेले आहे. सांगा त्या कवा जायचं? त्या ज्यांनी घर बांधलं त्याला प्रवेश करून तिथं झोपता येईल का? झोपच यायची नाही हो. आपण साध्या घरात झोपलो नाही, एखादा इच्छुक निघून गेला तर आपल्याला रातभर झोप येत नाही. मग आता एवढ्याला भुजंगासारखे दार ज्यांनी आडलेले तिथे त्या माणसाला झोप येईल का? त्या कुबेरला नाही. मग एवढं घर बांधलं, उपयोग काय झाला त्याचा? मग त्याची म्हणून संत म्हणतात, ते सोन्याचं सुंदर निर्वळले घर, परी सर्पांगणाद्वार रुंदले आहे. त्याचप्रमाणे आपलं हे क्षेत्र, आपलं हे शरीर, एखाद्या वेळेस त्या सोन्याचं मोजमाप होईल, त्याची किंमत होईल, पण आपलं हे घर अनमोल किमतीचं तयार केलेलं आहे पंचतत्वाचं. याला मोजमाप नाही. एखादा म्हणलं मला हात तोडून दे, डोळा काढून दे, कसं देता येईल? म्हणून मग आपल्या जीवनामध्ये एवढं मोठं असं अत्यंत सुखरूप असं घर दिलेलं आहे की याच्यात भगवंत नांदतो, याच्यात भगवंत नांदतो. पण इथं काय झालेलं आहे, हे ते तरी हे अनमोल किमतीचं सुंदर घर मानलेलं आहे, पण याच्यात जे भुजंग नांदतात त्याच्यामुळं भगवंत आपल्या ह्या शरीरात, आपल्या ह्या घरात प्रवेश करीत नाही. का? हे जे आपल्या शरीरामधले विकार आहे त्याच्यामुळे भगवंत राहत नाही. याच्यातले विकार जायला पाहिजे. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. याच्यातले काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे भुजंग गेले का त्यावेळेसच भगवंताला झोप येते. तसा भगवंत आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकणार नाही. एवढे शत्रू मानल्यावर आणि सगळी ज्ञानेश्वरी त्याच्यावरच सांगितली आहे गीता. बाबा रे, तुपला देह वाळवंट कर, तेव्हा तिथं बसता येईल. आणि मग तिथं भगवंत देतो. काय म्हणतो? एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, ज्ञानराज माझा गोपाळाशी लयावाटी. याला हे नाही. एकच टाळी. कोणती टाळी? आत्मा आनंदाची टाळी झाली त्यावेळेस ज्ञानराज माझा त्या एक. मग चंद्रभागे वाळवंटी, तो ज्ञानाचा चंद्र इतका जोरात पळत येतो की खरोखर इथं आता वाळवंट झालेलं आहे. आपण एखाद्या गंगात गेलो तर वळव्यात बसू शकतो का?
नाही जर चला तिकडे जिथं वलाव नाही तिथं बसवा, असं कोरडी जागा पाहून. मग तसा वाळवंट आपल्या शरीरात झालं, मग तो भागत येतो ज्ञानाचा चंद्र आणि घ्या म्हणतो प्रसाद. काय घ्यायचं तर प्रसाद घ्या. ज्ञानराज माझा मग गोपाळाशी लया वाटी. जे गोपाळ आहे माझे त्याला त्या ज्ञानाच्या लया वाटतात. ह्याला या नाही, हे खाल्ल्या तर लयच, खाल्लं तर करपट ढेकरून मरू आपण. पण ह्या किती जरी खाल्ल्या ज्ञानाच्या लया तरी कधी पोट भरत नाही, कारण तो भगवंताचा काल आहे. म्हणून आपले हे जे क्षेत्र आहे हे वेगळंच क्षेत्र आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जाणतात ते ज्ञानी एका जनार्दनी हरी बोला. काय म्हणले ते? हे क्षेत्र म्हणजे शरीर आणि याच्यात नाणार जो आत्मा आहे, ज्यांनी जाणला तो खरा तत्ववेत्ता आहे, तो ज्ञानी आहे. म्हणून आपल्याला गीतेत पहिल्या सूट सांगितलेलं आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. अनेक वचन टाकलेले, समेता योसा मामका पांडवस किम कुर्वत संजय. हे संजय सांग, या क्षेत्रामध्ये आता लढाई चालली आहे, धर्मक्षेत्र आहे कुरुक्षेत्र आहे, याच्यात विजय कोणाचा होईल? तर ते त्यांनी सांगितलं जिथं चांगलं कुरुक्षेत्र म्हणजे वाईट क्षेत्र, धर्मक्षेत्र म्हणजे चांगलं क्षेत्र. मग जिथं धर्म आहे तिथंच न्यायनीती आहे आणि तिथंच विजय होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे जे घर बांधलेलं आहे, हे जे आपोआप तयार झालेलं आहे स्वयंभू, याला कोणी आणत नाही आणि नेत बी नाही. म्हणून हे सोन्यापेक्षा जास्त किमतीचं आहे. पण याच्यातले जे भुजंग आहेत हे आपल्याला काढून द्यायचं आहे. जसं लंका सोन्याची आहे, अरे ती कोणती सोन्याची आहे? ही तिच्यापेक्षा अनमोल किंमत. हिच्यातलं रावण काढून द्या, राम तुम्हीच आहे. अयोध्येचा दशरथ राजा तूच हीच अयोध्या आहे. पण याच्यात दसरा ती काही काढून द्या, काही काढली तर तो अविजय आहे. नाही तर मग रामवान असेल का चाललेलंच आहे. अजून एखादं पंढरपूर आहे, पण त्या पंढरपुरापेक्षा हे पंढरपूर श्रेष्ठ आहे. ते दागडा मातीचं आहे, अनमोल किमतीचं आपलं पंढरपूर. याच्यातला विठ्ठल सुखरूप ठेवायचा असला तर विकार काढून द्या. आळंदी हे गाव म्हणले संत, मग ह्या आळंदीत ज्ञानेश्वर महाराज नांदतात, ते अज्ञान काढून द्या, तुम्हीच ज्ञानदेव आहात. याच्या पलीकडं काय आहे? मग असं आपल्या जीवनामध्ये आत्मा अनुभव घ्यायचा की आपलं जे क्षेत्र रचिलेलं आहे याच्यापेक्षा भारी क्षेत्र कुठं नाही. 84 लक्षणे आपोआपच तयार होतात आणि आपोआप जातात. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. मोजमाप केलं नाही त्याचं. उभे किती उभे मोजमाप आहे का? ते का उभा म्हणले का? नाही, हे आपलं अज्ञान आहे. येऊ घेऊन या अज्ञानाते माझी भक्ती जे वर्तते, माऊली म्हणतात माझी भक्ती जे वर्ते मज दावी द्रष्ट्याचे दर्शत्व करून या. मी द्रष्टा असताना, साक्षी जवळ असताना मला कुठंतरी देव, इकडं देव तिकडं देव, दाही दिशा दाखवते. अरे बाबा मी तू जवळच आहे. पाहता परी आढळेना, निर्गुण ब्रह्म ते चळेना, जवळीच आहे परी भेटेना एका सद्गुरूनं. म्हणून आपलं हे जे क्षेत्र आहे हे खूप अनमोल किमतीचं आहे. आणि हे राजा धृतराष्ट्रा, तू काय कर, ह्या हस्तिनापुरातले हे सगळे दुर्योधन फुरीधन काढून दे. तुला वाटतं हे दुःख देणारे शत्रू आहेत. हे जे 100 म्हणतो आपण, हे 100चा अर्थ कळत नाही लोकाला. शम म्हणजे मन आणि भर. पहिला जुन्या लोकांचा मन होता तर त्याचं नाव 100 केलं. हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे 8 शत्रू आहे. हे मनभर म्हणजे 100. हे काढून द्यायला सांगितले तर तुपला विजय आहे. आणि भगवान तुझ्यात नांदन, तुझ्या घरात येऊन झोपल, नेहमी तुला अनुभव येत जाईल. म्हणून आता खरोखर आपण जन्माला आलो, आपल्याला कोणी आणलं नाही. कहाँ से आवेगा कहाँ जावेगा हे कुछ मालूम करना, 2 दिन की जिंदगी बंदे हुशार होकर चलना. म्हणून संत म्हणतात बाबा तू कुठून आला आणि कुठं जायचं हे पाहून घे. आपलं घर कोणतं आहे, तू आला कुठं आणि पुन्हा जायचं कुठं, का 84 लक्ष येऊन भोगायच्या हे तू आता बघ. म्हणून आपलं सोन्याचे सुंदर निर्वळलेली होय घर, परी सर्पांगणाद्वारून ल्याय. याच्यातले जे सर्प आहे हे आपल्याला डंच करतात. म्हणून आपला घात होतो, आत्मघात होतो. म्हणून संत म्हणतात एवढे काढले का तू, यातून माझ्यात काहीच फरक नाही. म्हणून एवढं बोलून मी खरोखर जे काही चुकलं असेल ते मला माफ करा. आणि चांगलं आहे ते आत्मज्ञान तुम्ही घ्या. तुम्हीच भगवंत आहात.
जन जनार्दन एक जाणे तो सुटला निषेक. हेची नेणून लोक गुंतले अनेक आत्मभ्रमे. म्हणून नाथ महाराजांनी जन जनार्दनच गुरु केला आणि जनार्दनात देव पाहिला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. झालं का?